शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे घास. आजी, आज मला तू भरव ना. जेवता जेवता मनू लाडात येत आजीच्या मांडीवर बसत म्हणाली. तशी तिची पापी घेत आजी म्हणाली, हो का, आज आमच्या चिमणीला चिवकाऊचा घास भरवायचा आहे तर. हो, पण त्या चिवच्या घासापेक्षा थोडा मोठा भरव हा आजी. हा घे माऊचा घास. आणि मनुबाई, मोठा घास घेणे म्हणजे धाडस करणं बरं का, घास भरवताना आजीनं सांगितलं. म्हणजे या घासाचे सुद्धा आणखी वेगळे अर्थ आहेत? मनूने आश्चर्यानं आजीला विचारलं. हो तर, म्हणजे हे बघ हा, मी तुला आता हा भाजी भाकरीचा म्हणजेच अन्नाचा घास भरवतीये, म्हणजे तोंडात घालतीये, हो की नाही? त्यावर मनूनं मान डोलावली. पण लहान तोंडी मोठा घास घेणं म्हणजे माहितीये? म्हणजे आपल्याला न शोभणारा वरचढपणा करणं किंवा वागणं. ओ, परवा आमच्या वर्गातला एक मुलगा म्हणाला, घास नाही तुझा. हा कोणता घास? हा घास नाही म्हणजे धाडस किंवा हिंमत नाही किंवा क्षमता नाही या अर्थानं. त्यापेक्षा डेअरिंग नाही असं म्हणायचं ना आजी, किती सोपं आहे. मनू म्हणाली, अगं ते इंग्लिश. आजीला पण हसू आलं. आजी, तू सांगतेच आहेस म्हणून एका पुस्तकात वाचलेलं विचारते. हातातोंडाशी आलेला घास काढून घेणं म्हणजे? अगं म्हणजे यश समोर दिसत असताना ऐनवेळी ते कुणीतरी हिसकावून घेणं आणि त्यापासून आपण दूर होणं. बापरे, एवढं अवघड आहे हे. त्यापेक्षा स्वतःच्या हातानं पोळी भाजीचा घास घेतलेला बरा. मनू आजीच्या हातातला घास आपल्या हाताने खात म्हणाली. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.